प्रमुख कीड म्हणून गेल्या 2-3 वर्षाच्या हंगामात आपल्याला आढळून आलेली असल्या कारणाने याचं व्यवस्थापन करण्याकरिता आपल्याला वेळेवर याचा प्रादुर्भाव ओळखून किंवा मागील हंगामाचा अनुभव बघून याचं व्यवस्थापन आपल्याला करायला हवं। जसे की ही कीड एक समूहाने सुरुवातीच्या अवस्थेत समूहाने 300-400च्या ज्या लहान लहान ज्या थव्यांनी हा फिरतात त्याच वेळेस आपल्याला याचा प्रादुर्भाव ओळखता आला तर याची आपल्याला व्यवस्थापन लवकर करता येईल। जर चांगला पाऊस जर झाला तर नैसर्गिकच या किडीचं नियंत्रण होतं, परंतु आपण जर जमिनीत वेळेवर पिकाची कोळपणी केली आणि बीज प्रक्रिया जिथे केलेली आहेत आपण तिथे निश्चितच याचा प्रादुर्भाव हा कमी आढळतो। आणि प्रादुर्भाव जर मागच्या वर्षी आढळलेला असेल तर आपण कार्बोसल्फान क्लोरोपायरिफॉस पिप्रोल यासारखी कीटकनाशक 5 किलो प्रति 100 किलो चांगल्या पसरवली शेतात तर याचा प्रादुर्भाव हा आपण रोखू शकतो। आणि प्रादुर्भाव हा जर उगवणीनंतर आपल्या लक्षात आला तर ड्रेंचिंग हा एक पर्याय आहे, जिथे क्लोरोपायरिफॉस किंवा सायपरमेथ्रिन यासारख्या कीटकनाशकांची आपल्याला ड्रेंचिंग आपण करायला हवी। कपाशीवरील ज्या किडी आहेत प्रमुख शोषण करणाऱ्या किडी सुरुवातीला येणाऱ्या जसे मावा तुडतुडी किडी आणि पांढरी माशी, तर या किडींची माहिती ओळख या स्लाइडमध्ये दाखवली आहे। जसे की यांचं जीवनचक्र जे आहे आणि विशेष आपल्या व्यवस्थापनाशी रिलेटेड महत्त्वाची बाब म्हणजे आर्थिक नुकसानीची संकेत पातळी। तर आर्थिक नुकसानीची संकेत पातळी ह्या मावा तुडतुडे फुलकिडे पांढरी माशी एकत्रित जर आपल्याला माहीत करायची असली, जसं शेतकऱ्यांना शेतात आपण जेव्हा निरीक्षण घेतो तेव्हा वरचं मधलं आणि खालचं असं 20 झाडांचे 20 झाडं कशी निवडायची शेतकरी शेताचं प्रतिनिधित्व करतील अशी त्या झाडांची आपण या पानांचं ऑब्झर्वेशन घेतलं तर सर्व मिळून जर आपल्याला प्रति पान 10 ही रस शोषण करणारी कीड जर आढळून आली ऑन ॲन ॲव्हरेज तर आर्थिक नुकसानीची पातळी गाठली आहे। आपण जे काही कीटकनाशक शिफारशीत आहेत आपण व्यवस्थापन करायला हवे। बीटी बियाण्याला इमिडाक्लोप्रिड थायमेथॅक्झामची ऑलरेडी बीज प्रक्रिया असते, त्यामुळे 2 ते 3 आठवडे या किडींचं व्यवस्थापन प्रभावीपणे होतं। तर आपण नत्र खताची जे मात्रा आहे ती शिफारशीत मात्रेतच वापरायला हवी, जेणेकरून या भाव हा आटोक्यात येईल। चवळीचं आंतरपीक घ्यावं कारण ते ट्रॅप क्रॉप म्हणून काम करतं। नत्र खताची मात्रा ही शिफारशीत मात्रेतच वापरावी। तर जे प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपण 5% निंबोळीचा अर्क किंवा ॲझॅडरॅक्टिन 1500 ppm 25 मिली किंवा 300 ppm 50 मिली प्रति 10 लिटर पाण्याची फवारणी करावी। आणि आर्थिक नुकसानीची संकेत पातळी गाठल्यास ही जी कीटकनाशकं आहेत पिप्रोनिल त्यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकांची फवारणी करून आपण व्यवस्थापन करता येतं। आणि जी मिश्र कीटकनाशक आहे त्यामध्ये आपल्याला इथे दाखवल्याप्रमाणे शिफारशीत मात्रेत त्या सर्व रस शोषण करणाऱ्या किडींचं तसेच येणाऱ्या जी गुलाबी बोंडळी आहे त्याचंही नियंत्रण आपल्याला या मिश्र कीटकनाशकांमुळे करता येईल। आता गुलाबी बोंडळी जी आहे ही सुरुवातीची अवस्था जी असते ती म्हणजे डोमकळी। ही डोमकळी जर आपण ओळखली आणि वेचून याचा नायनाट केला अळीसह तर आपल्याला वेळीच सुरुवातीलाच याची रोखथाम करता येईल। याची सुरुवात कुठे होते, जसं आता आपण तयारी करत आहोत पूर्व मान्सून याची खरीप कीड व्यवस्थापन खरीपातील पिकांवरील प्रमुख कीड व्यवस्थापन। तर या किडी कुठे आहेत सध्या, तर सध्या ह्या किडी सुप्तावस्थेत आहेत। गवत आणि काही पर्यायी खाते तण आहेत या तणांवर या पिकांची या किडींची उपजीविका होत आहे आणि ते त्यांचं जीवन चक्र जे आहे खंडित न होऊ देतात तणांवर आणि पर्यायी खाद्य वनस्पतींवर, जसं आता ही पेटारी